भैया जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करणाऱ्या कुटील डाव रचणाऱ्या भारत सरकारचा निषेध असो. करायचं काय? खाली डोकावर काय? नालायक सरकारचं करायचं काय? खाली डोकावर निषेध असो. शिवरायांचा अपमान करणारा सोलापूरचा निषेध असो. आंदोलन भैया जोशींनी घाटकोपरच्या एका सभेत की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आणि मुंबईमध्ये मराठी यायलाच पाहिजे अशी काय बळजबरी नाही आहे अशा तऱ्हेचं वादग्रस्त वक्तव्य केलं. खरं केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिलं, त्यांना महत्त्व दिलं आणि त्यांचीच माणसं मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करतात आहे. त्यांनी काल माफी मागितलेली नाही आहे. त्यांनी फक्त मी असं बोललो नाही, परंतु त्याची व्हिडिओ क्लिप मी आज माझ्या फेसबुक अकाउंटला टाकलेली आहे. त्याची व्हिडिओ क्लिप त्यांनी आधी काय बोललं आणि तो आता काय बोलतोय हे दोन्ही सांगितलेलं आहे. खरं नुसता भैया जोशी ह्या हरामखोराबद्दल नाही आहे, तर त्याच्या कोटकर, प्रशांत कोटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरुद्ध. कारण आता महाराजांच्या दरबारात आम्ही उभे आहोत, महाराजांना हार घातला. ते महाराज म्हणजे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या विरुद्ध पण बोलणाऱ्यांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो. नुसतं मराठी भाषा तर आमची मातृभाषा आहे, त्याच्याबद्दल बोलणाऱ्याचा तर जाहीर धिक्कार आहेच, पण जे त्यांच्या विरुद्ध बोलतात आणि कोटकर या प्रशांत कोटकरचे जे संबंध आहेत ते तुम्ही बघाल तर या फोटोमध्ये तुम्हाला दिसतील की कोणाकोणाबरोबर त्याचे फोटो आहेत. जर अशा माणसाने महाराजांबद्दल वाईट शब्द काढणं तर त्याला अटक का होत नाहीये त्याचं कारण या फोटोंमध्ये कळतं की त्याला आतापर्यंत अटक का झाली नाही. हे बघा, मुख्यमंत्र्यांबरोबर त्याचे फोटो आहेत आणि त्याला अटक का झाली नाही याचं उत्तर या फोटोंमधनंच दडलेलं आहे. त्यात दुसरा सोलापूरकर तो पण फरार आहे. मग ह्यांना अटक हे करू शकत नाही का? जर महाराज त्या जोशीवर ताबडतोब गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली पाहिजे, तेव्हा त्याला मराठीचा अर्थ कळाला असता की मराठी काय आहे. जो मुंबई महापालिकेत परिपत्रक मराठीतून काढलं जातं, महाराष्ट्र शासनाची परिपत्रक मराठीतून काढलं जातं, कारण मराठीला मोठा दर्जा आहे. मराठी ही मातृभाषा आहे महाराष्ट्र राज्याची. हे वाक्य कर्नाटकात हा बोलू शकतो का? कर्नाटक भाषेच्या बाबतीत नाही बोलू शकत, कारण मराठी मन आणि मराठी संघटना शिवसेनेची ही पहिले त्याच्यावर घात केला. या भाजपनी 2 तुकडे केले, त्यांची ताकद कमी केली आणि हे हरामखोर येऊन इथं अशा तऱ्हेची वक्तव्य करत आहेत. ह्या लोकांना मराठी माणसांनी फटके दिले पाहिजे. फटके दिले नाही तर हे सुधारणार नाहीत. नुसते निषेध करून हे सुधारणार नाहीत. गुन्हा दाखल झाल्यावर अटक होत नाही याचा अर्थ समजून घ्या. जर त्यांना अटक केली तर वेळीच आंदोलनं थांबली असती, परंतु हे अटक करत नाही. घरी यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो व्हायरल होतात. जर हेचा आम्ही जाहीर निषेध करतो, तिघांचा पण जाहीर निषेध करतो, त्या जोशीचा पण करतो, कोरटकरचा पण करतो आणि सोलापूरचा. जर ह्यांना त्वरित अटक नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि तो जो मध्य प्रदेशमध्ये लपून बसलाय ना तिथे जाऊन मारू त्यांना.